महिलेची हत्या झाली आहे। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह हा घरात पडून होता। शेजारच्या घरांना अचानक मृतदेहाचा वास यायला लागल्यानंतर त्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर हत्या झाल्याचं लक्षात आलं। मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव आहे। मृत महिला बीड जिल्ह्यातल्या आडस गावची रहिवासी असल्याचं कळतंय। देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेली हीच ती महिला असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। अंजली दमानिया यांनी या संदर्भातला एक दावा केलाय। 5 ते 6 दिवसांपासून या संबंधित महिलेचा मृतदेह घरात पडून होता। शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास आल्यानंतर हत्येची घटना समोर आली आहे। मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव होतं। मृत महिला बीड जिल्ह्यातल्या आडस गावची रहिवासी आहे। मनीषा बिडवे, मनीषा गोंदवले अशा वेगवेगळ्या नावांनी महिला वावरायची। मनीषा आकुसकर, मनीषा बियाणी या नावांनी सुद्धा वावर असायचा। बबनगीतेचा राग असेल ना वाल्मिक करारावर, पोलिसांना हाताशी धरून बबनगीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय। बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबनगीते। बबनगीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय। कारण वाल्मिक कराड सांगेल ते सही। आणि तेव्हाचा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन, त्याचं एक कारस्थान आहे। तो महाजन आता सस्पेंड आहे का काय माहित नाही, पण तो नाही आता बीडमध्ये।